From beginning I will talk now. So stroke 1, during stroke 1, piston moves from IDC to ODC. Suction valve 1 opens and delivery valve 1 closes. Water is sucked inside the cylinder at section 1 side. At the same time, what happened? Piston moves from, sorry, at stroke 2, during stroke 2, what happens? Piston moves from ODC to IDC. During this travel, piston applies force over the water present at section 1 side. काय करतो? सेक्शन 1 साइडला जे पाणी आहे त्या पाण्यावरती काय केलं? पिस्टननी फोर्स अप्लाय केला. ओके, and because of that force what will happen? The suction valve 1 closes and delivery valve 1 opens. Suction valve 1 close झाला, delivery valve 1 open झाला, and we get discharge at section 1 side. सेक्शन 1 साइडला काय झालं? सेक्शन 1 साइडला डिस्चार्ज मिळाला. पण इथं काय होतंय बघा, when piston travels from ODC to IDC, suction is created at section 2 side. या बाजूला काय झालं? या बाजूला सक्शन क्रिएट झालं. त्याच्यामुळं सक्शन वाल्व 2 ओपन झाला. त्याच्यामुळे हा सक्शन वाल्व 2 ओपन झाला, डिलिव्हरी वाल्व 2 क्लोज झाला आणि आपल्याला इथं सक्शन भेटतं. म्हणजे ज्यावेळेस इकडे डिस्चार्ज मिळतोय आपल्याला, at the time when we are getting discharge at section 1, we are getting suction at section 2. आपल्याला दुसऱ्या बाजूला काय मिळतंय? सक्शन मिळतंय. At the same time, the suction valve 2 opens and delivery valve 2 closes. Water is sucked inside the cylinder at section 1. Sorry, section 2. काय झालं तर सेक्शन 2 साइडला इकडं पाणी सक झालं. हे कधी झालं? स्ट्रोक 2 मध्ये झालं. आता स्ट्रोक 2 च्या शेवटी पिस्टन कुठं जाणार आहे रे? स्ट्रोक 2 च्या शेवटी पिस्टन कुठं जाईल? पिस्टन इथं आला का? स्ट्रोक 2 च्या शेवटी पिस्टन इथं आला आणि या सगळ्या भागात काय आता? या सगळ्या भागात आहे वॉटर. ओके, नाउ लेट अस वी विल गो अहेड विथ स्ट्रोक 1. आता परत स्ट्रोक 1 कडे जायचं. स्ट्रोक 1 म्हणजे काय? पिस्टन मूव्ह फ्रॉम IDC टू ODC. परत पिस्टनला इकडे मूव्ह करा. So during this travel, what will happen? During this travel, the piston will apply the force. Piston will apply the force over the water present at this position. आता पिस्टन काय करेल? या भागात जे पाणी आहे त्या पाण्यावरती हा पिस्टन फोर्स अप्लाय करेल. या पाण्यावरती हा पिस्टन फोर्स अप्लाय करेल. त्याच्यामुळे काय होईल? सक्शन वाल्व 2 विल क्लोज and delivery valve 1 will open. काय होईल यावेळेस? Suction valve 2 will close and delivery valve 1 will open and we will get discharge out. हे कधी झालंय? हे स्ट्रोक 1 मध्ये झालंय. लक्षात आलं का? When piston moves from IDC to ODC. म्हणजेच आता इकडे या. काय झालं इथं? स्ट्रोक 1 ला स्ट्रोक 1 पहिलं तर झालेलं होतंच. आता काय झालं? ऍट द सेम टाइम त्याच वेळेला काय झालं? द पिस्टन applies the force over the water present at section 2. सेक्शन 2 ला जे पाणी आहे त्याच्यावरती पिस्टन फोर्स अप्लाय केला. बिकॉज ऑफ सेम the
सक्शन वाल्व 2 opens, बरोबर ना? बरोबर आहे का? and delivery valve 2 closes, बरोबर ना? हॅलो, उलटे झाले काय? बघा बरं, थोडस विचार करा बरं. बरोबर लिहिलंय का उलट लिहिलंय? गेट क्लोज अँड डिलिव्हरी ऑल गेट ओपन. त्याच्यासाठी मी एवढा वेळा विचारतोय, कोणाचं सुद्धा लक्ष नाही. डिलिव्हरी वाल्व टू ओपन्स. काय होतं पहिल्या स्ट्रोकला सक्शन वाल्व 2 बंद होतो, डिलिव्हरी वाल्व 2 ओपन होतो. वॉटर इज डिस्चार्ज ऍट सेक्शन 2. सेक्शन 2 ला काय झालं, आपल्याला डिस्चार्ज मिळाला. गेट. म्हणजे बघा आपल्याला काय झालं इथं, काय काय मिळालं, तर स्ट्रोक 1 मध्ये सेक्शन 2 ला डिस्चार्ज मिळाला. स्ट्रोक 1 मध्ये सेक्शन 2 ला डिस्चार्ज मिळाला. आणि स्ट्रोक 2 मध्ये काय झालं, तर सेक्शन 1 ला डिस्चार्ज मिळाला. गेट लक्षात आलं का? स्ट्रोक 1 मध्ये सेक्शन 2 ला डिस्चार्ज आणि स्ट्रोक 2 मध्ये सेक्शन 1 ला डिस्चार्ज. म्हणजे दोन्ही स्ट्रोक मध्ये आपल्याला डिस्चार्ज मिळतोय. गेट means here we are getting discharge at both the strokes. So here you can write, this means we are getting the discharge at both the sides of piston. We are getting discharge at both the sides of piston. Hence it is called as double acting रेसिप्रोकेटिंग पंप. त्याच्यामुळेच ह्याला काय म्हणायचं, डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप म्हणायचं. क्लिअर का बरं? कारण पिस्टनच्या दोन्ही बाजूला आपल्याला डिस्चार्ज मिळतो है ना. इन टर्न दिस पंप गिव्स द कंटिन्युअस डिस्चार्ज. त्याच्यामुळेच इथं काय मिळालं आपल्याला, कंटिन्युअस डिस्चार्ज मिळाला. गेट कशामुळे कंटिन्युअस डिस्चार्ज मिळाला, पिस्टनच्या दोन्ही बाजूनी आपल्याला दोन्ही स्ट्रोक मध्ये डिस्चार्ज मिळतोय. गेट हेन्स दिस पंप गिव्स द कंटिन्युअस डिस्चार्ज. म्हणूनच काय झालं, ह्या पंपला काय म्हणतो आपण, हा हाय हेड मीडियम डिस्चार्ज पंप आहे. हा कसला पंप आहे, हाय हेड मीडियम डिस्चार्ज. मीडियम का बरं झाला, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंगला लो डिस्चार्ज म्हणायचं कारण एकाच साईडने डिस्चार्ज आहे. याला मीडियम म्हणायचं कारण डिस्चार्ज वाढला याच्यामध्ये, पण हा हाय डिस्चार्ज देऊ शकत नाही. इट कॅनॉट गिव्ह दी हाय डिस्चार्ज. गॉट इट? So under working you are expected to write this. Okay, working stroke 1 stroke 2. Got it? Very clear. वाल्व लिहिताना कन्फ्यूज व्हायचं नाही. कुठल्या स्ट्रोकला कुठला वाल्व ओपन होतोय, काय होतंय व्यवस्थित बघून मगच लिहायचं. ठीक आहे. तर सर म्हणणार इथं सर कंटिन्युअस डिस्चार्ज कसा मिळतोय तेवढं फक्त समजलं नाही आम्हाला, बाकी काय अडचण नाही. तुम्ही म्हणताय कंटिन्युअस डिस्चार्ज, पण इथं कुठं दिसे ना कंटिन्युअस डिस्चार्ज सारखं. सो लेट अस विल सी. वेट, लेट मी शो यू. ओके, तर आपण काय करणार आहोत, आपण इथं अजून एक पाईप लावणार आहे अशी. Okay, now is it clear? Okay, so how you are getting continuous discharge?
एका स्ट्रोक मध्ये या पाईप मधून, दुसऱ्या स्ट्रोक मध्ये या पाईप मधून, बट द डिस्चार्ज विल रिमेन कंटिन्युअस. ओके, सो दिस करेक्शन यू नीड टू मेक इन द ड्रॉइंग. वन मोर करेक्शन यू नीड टू मेक इज direction of this valve, suction valve 1. It should be in this direction. Okay, this way. Okay, so बघा इथं काय दाखवलंय, what this figure is indicating. This figure is indicating the stroke 1. या फिगर मध्ये काय दाखवलंय, या फिगर मध्ये स्ट्रोक 1 दाखवलाय. पिस्टन मूव्स फ्रॉम आयडीसी टू ओडीसी. पिस्टन कुठून कुठे चाललाय दाखवलंय, आयडीसी कडून ओडीसी कडे चाललाय. त्यावेळेस सक्शन वाल्व 1 ओपन होतो, पाणी आतमध्ये येतं. त्याच वेळेला डिलिव्हरी वाल्व 2 ओपन होतो आणि पाणी इकडून बाहेर जातं. गेटिंग इट? त्याच्यामुळं या डायरेक्शन्स फार व्यवस्थित आहेत. 1 2 3 फार गरजेचे आहेत. 1 2 3 3 डायरेक्शन ड्युरिंग युअर ड्रॉइंग ऑल्सो. ओके, ड्रॉइंग केअर लक्षात आली का? तर सगळ्यांनी एकच मिनिट थांबा, मी म्हटलं की स्क्रीनशॉट घेऊन टाका. जस्ट वेट, आय विल लेट यू टू टेक द स्क्रीनशॉट. Paint is nice tool, huh? You can do anything with it. Okay, ठीक है. Now you can take screenshot of this figure, this drawing and this working. Okay, you can take screenshot. Or we can first write advantages, disadvantages, and then you can take. No problem. I don't have any problem. Advantages. काय आहे त्याचे advantages? The first one, it gives. Anyone? Can I ask anyone? It gives continuous discharge. Okay, it gives continuous discharge. Next. Any next? Shreyash Kadam. Shreyash, can you tell a second advantage? Shreyash. Kadam Shreyash. Kadam Shreyash. Hello. 37, roll number 37, absent. Shreyash, are you there? Shreyash Kadam. ठीक है Shreyash, I will mark your absentee for today's lecture. No problem. Jnanesh. Jnanesh. No sir. No? Okay, ठीक आहे. ऍटलिस्ट तुम्ही इथं आहे हे तरी मला कळलं पाहिजे. कोण अब्सेंट होता आता? श्रेयश कदम अब्सेंट होता ना? ठीक. किती नंबर त्यांचा? 837. चल, आता तसंच करणार आहे. आता अब्सेंटीज मारणार आहे डायरेक्ट. हा बर, दुसरं कोण सांगू शकताय का? कॅन एनीवन एल्स? It generates very high pressure. किती सोपं आहे राव, है ना? इट जनरेट्स हाय प्रेशर. गेटिंग इट गिव्स कंटिन्युअस डिस्चार्ज. पहिला ऍडव्हान्टेज झाला. दुसरा याचा महत्वाचा ऍडव्हान्टेज झाला, इट जनरेट्स व्हेरी हाय प्रेशर. हाय प्रेशर, व्हेरी हाय प्रेशर. दुसरं आपण असं बोलत होतं, इट्स वर्किंग इज व्हेरी सिम्पल. Its working principle is very simple. You can add its construction is simple.
Okay, this way you can keep on adding its advantages. Now let us will go ahead with disadvantages. Just second guys. चलो हा सो काय डिस्कस करत होतो आपण कुठे गेलं हे नाही Disadvantages. हे चौंडे सर शिकवते हे मी नाही शिकवत हा सो वी वर डिस्कसिंग डिसएडव्हान्टेजेस लॉट मेनी डिसएडव्हान्टेजेस टू काउंट भरपूर याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत तर आपल्याला आता डिसएडव्हान्टेज ह्याचा एक कोण सांगणार आहेत आयेशा तांबोळी सांगणार आहेत आयेशा सांगा एक डिसएडव्हान्टेज याचा Okay, sir. 15 मिनिट 2 minutes. हा हा घ्या नो प्रॉब्लेम सावकाश विचार करून सांगा काही घाई नाही नो प्रॉब्लेम No, sir. नाही बर ठीक आहे आयशा कुड नॉट टेल कॅन एनीवन वैष्णवी रोल नंबर 2 हॅलो हा बोला प्रसाद सांगा सर तर आपण सांगा. ऍडव्हान्टेज मध्ये असं म्हणू शकतो का की इट गिव्स कंटिन्युअस डिस्चार्ज विथ लो मेकॅनिकल एनर्जी कन्झम्पशन ॲज कम्पेअर टू सिंगल रेसिप्रोकेटिंग पंप नाही नाही मग तसं नाही म्हणता येत आपल्याला तसं काय म्हणू शकतो आपण मोर इफिशियन्सी त्याला सोपा शब्द काय आहे माहिती का मोर इफिशियन्सी ॲज कम्पेअर टू सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप कारण इफिशियन्सी म्हणजे काय असतं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट आपण बघितलंय प्रॉब्लेम मध्ये थर्मोडायनामिक्स आहे की नाही आउटपुट डिवायडेड बाय इनपुट याचा अर्थ होतो इफिशियन्सी मग इथं आपण तो शब्द वापरू शकतो है ना सो ॲज पर युअर सजेशन कुठलं लिहायचं आता आपण इट इज more efficient कारण as सर तेवढीच एनर्जी कन्झम्पशन करून जास्त बरोबर डिस्चार्ज देतो correct as compared to single acting reciprocating pump very correct बरोबर आहे एकदम इफिशियन्सी जास्त आहे याची अजून लो डेन्सिटी इझिली पंप होते हा ते पण ते आहेत की आपलं रेग्युलर आहे तो आहे की नाही इट कॅन पंप लो डेन्सिटी फ्लुइड्स इझिली हा पण महत्वाचा आहे बरं का इट इज इन कम्पॅरिझन विथ सेंट्रिफ्युगल पंप हे कोणाच्या कम्पॅरिझन मध्ये असतं हे Hello, sir. सेंट्रिफ्युगल पंपच्या हा बोला It generates high vibration and noise. हा हे कुणाचं हे डिसएडव्हान्टेज आहे याचं आहे की नाही इट जनरेट्स हो सर डिसएडव्हान्टेज हा इट हाय जनरेट्स व्हायब्रेशन अँड हाय नॉईज व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन अँड अँड नॉईज नॉइज बरोबर आहे का नाही हे जिथं जिथं आपण म्हटलं की रेसिप्रोकेटिंग आहे पिस्टन सिलेंडर आहे फ्रिक्शन आहे तिथं ह्याचे व्हायब्रेशन्स जास्त होतात आणि जिथं व्हायब्रेशन्स असतात तिथं नॉइज हा येतोच व्हायब्रेशन्स जनरेट दी नॉइज क्लिअर याच्यासोबतच दुसरा आपण एक बघितला होता बघा आठवत आहे का इट कॅन नॉट पंप दी फ्लुइड्स विथ सस्पेंडेड पार्टिकल्स सस्पेंडेड पार्टिकल्स आहे का नाही आठवत आहे का सारखेच आहेत त्याचे ह्याच्यात हे दोन तर सारखेच झाले क्लिअर तिसरा इट कांट प्रोड्यूस हाय डेन्सिटी हा हा कांट कांट पंप हा कांट पंप हाय डेन्सिटी फ्लुइड्स हा हाय डेन्सिटी फ्लुइड्स पंप करायला ह्याला अवघड आहे ह्याला जड जातं गेटिंग इट इफ फ्लुइड डेन्सिटी इज हाय देन इट बिकम्स इट डिफिकल्ट हा यश काय विस्कस फ्लुइड ना high density and high viscous very correct high density high viscous fluids easily बरोबर अजून एखादं ऑपरेटिंग स्पीड इज हाय नाही 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 ऑपरेटिंग स्पीड ऑपरेटिंग याचं हाय स्पीड इज नसतं हाय लो असतं ऑपरेटिंग स्पीड याचं लो असतं लो असतं का
हा ओके लो असतं. जनरेट झाला नसेल तर. क्लिअर. ते सेंट्रिफ्युगलचं येईल ना हाय मग येतं. डिसएडव्हान्टेज मध्ये येईल ना ते सर. हा लिहिलं की लो ऑपरेटिंग स्पीड. हा ओके सर. हा लिहिलं. ओके. ओके. Discharge. काय It generates low discharge. नाही हा मीडियम देतो. हा मीडियम डिस्चार्ज देतो कारण ह्याला दोन्ही साईडने डिस्चार्ज आहे ना. सो इट जनरेट्स मीडियम डिस्चार्ज. त्याच्यामुळं ते डिसएडव्हान्टेज नाहीये. इट इज ओके. मग मीडियम. हाय डिस्चार्ज मिळवायला काय करायचं होतं? हाय डिस्चार्ज मिळवायला सेंट्रिफ्युगल पंप वापरायचा असतो. जिथे डिस्चार्ज खूप जास्त पाहिजे ना आपल्याला तिथे सेंट्रिफ्युगल पंपच वापरावा लागतो. दीज पंप्स कॅनॉट जनरेट हाय डिस्चार्ज कारण यांचं ऑपरेटिंग स्पीड लो असतं. त्याच्यामुळे हे डिस्चार्ज जास्त देऊ शकत नाही. डिस्चार्ज जास्त पाहिजे असेल तर ऑपरेटिंग स्पीड जास्त पाहिजे आणि ऑपरेटिंग स्पीड याचं जास्त नाहीच आहे. सो इट कॅनॉट जनरेट हाय डिस्चार्ज. ओके ठीक आहे. व्हेरी गुड अंडरस्टँडिंग ऑफ दिस पंप. छान झालेलं आहे. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आय गेस सगळ्यांचे आता जरा पक्के झाले. कॉमन पॉईंट तुमच्या लक्षात आले. सिंगल ऍक्टिंगला आणि डबल ऍक्टिंगला काय वापरायचे. सो यू गॉट अंडरस्टूड अ बिट. सो यू कॅन राईट दी आन्सर व्हेरी प्रॉपरली. आय एम कॉन्फिडंट नाव. ठीक आहे. ऍप्लिकेशन त्याचे जे होते तेच लिहायचे. काय लिहायचे. हा हायड्रॉलिक जॅक. हायड्रोलिक जॅक अँड हायड्रोलिक इलेव्हेटर्स. हायड्रॉलिक इलेव्हेटर. Elevator. व्हेरी गुड. डन विथ. तर हा झाला आपला डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप सफळ संपूर्ण. ओके डन विथ दिस. सो जर ऑफलाईन एक्झाम झाल्या तर हा किती मार्काला पडेल. हा 4 मार्कला क्वेश्चन पडतो. इट विल बी आस्क्ड फॉर 4 मार्क्स इफ ॲट ऑल ऑफलाईन एक्झाम्स हॅपन. ठीक आहे. नाव लेट अस विल गो ॲड विथ नेक्स्ट पॉईंट. पुढचा पंप आपण बघणार आहोत आता. त्याचं नाव आहे सेंट्रिफ्युगल पंप. नेक्स्ट पंप वी आर गोइंग टू सी इज सेंट्रिफ्युगल पंप. हा वाला सेंट्रिफ्युगल पंप. हा कुठं असतो. सेंट्रिफ्युगल पंप कुठं असतो. तर सेंट्रिफ्युगल पंप असतो आपल्या घरात. आपला घरगुती जो वापरायचा पंप आहे ना तो सेंट्रिफ्युगल पंप आहे. आपल्या शेतामध्ये विहिरीत जो पंप आपण वापरतो पाणबुडी नाही किंवा पाणबुडी देखील त्याचाच प्रकार आहे. तर तो कुठला आहे तर तो सेंट्रिफ्युगल पंप असतो. देअर ॲट दॅट इज द सेंट्रिफ्युगल पंप वी यूज. Okay, now let us we will discuss what is the centrifugal pump, how it works, what is its working principle. Prior to that, let us we will understand first the two things. पहिलं सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय. पूर्वा जगताप सांगू शकतात का आपल्याला. पूर्वा जगताप सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय हो. मतलब म्हणजे मराठीत सांगा काय प्रॉब्लेम नाही. हा along the radius and बरोबर. हा opposite direction त्याच्या. मग अपोजिट म्हणजे थोडक्यात अवे फ्रॉम Along the सेंटर. radius, away from the center. हा कसा अवे फ्रॉम सेंटर. सेंट्रिफ्युगल Away फोर्स from कसा the असतो अवे फ्रॉम द सेंटर असतो. गेटिंग इट. Acts along the radius away from center. हा अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे. सो म्हणजे हा कधी येतो सेंट्रिफ्युगल फोर्स कधी येतो ज्या वेळेस एखादी गोष्ट रोटेट होते है की नाही. वेन समथिंग रोटेट्स लेट अस से देयर इज वन पॉइंट a ball and if I will rotate this ball with the help of thread. जर मी एका दोऱ्याने हा बॉल फिरवला तर काय होईल. ह्या बॉलवरती कुठला फोर्स अप्लाय होईल. सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल centrifugal फोर्स force. कसा असतो ह्या बॉलला बाहेर जा म्हणतो. सेंट्रिफ्युगल फोर्स विल से द Away बॉल from the गो center. अवे. गेटिंग इट. Away. सेंट्रिफ्युगल फोर्स बॉलला मिळेल की बाहेर जा. यू गो अवे. यू डोंट स्टे हिअर. यू डोंट रोटेट विथ मी. यू गो अवे. गेटिंग इट. इट विल ट्राय टू थ्रो द बॉल अवे. हा पाण्याला काय करेल बाहेर फेकायचा प्रयत्न करेल. इट विल ट्राय टू थ्रो द बॉल अवे. हा झाला सेंट्रिफ्युगल फोर्स. व्हेरी गुड. एव्हरीवन नोज इट गुड इन गुड मॅनर. नाउ लेट अस वी विल डिस्कस वन अदर पॉइंट.
Have you ever seen such a shape? I will modify it a bit. No, it looks good. Have you ever seen such a shape? असा कुठे शेप बघितलाय का? Tell me. Can anyone tell me? बघितलाय? मिक्सरचं असतं ना तसं. बर बर बर, मिक्सरचं भांड. ठीक आहे. हा, ओके. अगेन एनिवेअर एल्स? ग्लास. ग्लास. बर, ग्लास. बरोबर. हा, हा, दिस इज आय वॉज एक्सपेक्टिंग. पिचकारीच्या पुढच्या बाजूला असतं आहे का नाही? बरोबर आहे का? पिचकारीच्या पुढच्या बाजूला असं असतं. व्हेरी करेक्ट. बरोबर. इथं काय केलंय आपण? ही पाईप आहे. हं? आता सपोज ह्या पाईपचा डायमीटर आहे 50 mm. पाईपचा हितला डायमीटर आहे 50 mm. हितला डायमीटर किती असेल? 15 mm. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण इथं काय केलंय? इथं डायमीटर जास्त आहे, आपण तो डायमीटर कमी 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 करत आणलेला आहे. आता हे एक उदाहरण झालं. दुसरं एक एक्झाम्पल देतो. तुम्ही तुमची गाडी धुता, सायकल धुता, झाडाला पाणी घालता, दारामध्ये सडा मारता, त्यावेळेस काय झालेलं असते? घरातली मोटर असते, घरातल्या मोटरला पाणी आलेलं असतं, पाईप असते हातामध्ये तुमच्या, प्लास्टिकची पाईप असते, फ्लेक्झिबल प्लास्टिकची पाईप असते. मग गाडीवरती पाणी मारायसाठी तुम्ही काय करता? किंवा दारात सडा मारताना तुम्ही काय करता? पाईपच्या पुढे बोट लावतात. कमी बरोबर. पाईपचा पुढचा भाग दाबता, तुम्ही चेपवता, आहे की नाही? येस किंवा मध्ये सर. बोट लावता. म्हणजे तुम्ही काय करता हो? हा एरिया मोठा आहे, तो छोटा करता, आहे की नाही? एरिया छोटे त्याच्यामुळे होतं काय? काय वाटतंय तुम्हाला? प्रेशर काय होत वाढतं असेल? पाण्याचं प्रेशर वाढतं. पाण्याचं प्रेशर वाढतं का पाण्याची कायनेटिक एनर्जी वाढते? प्रेशर वाढलं कायनेटिक एनर्जी वाढेल. नाही 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 नाही, तसं नाही. प्रेशर वाढणार की कायनेटिक एनर्जी वाढणार? प्रेशर वाढणार सर. प्रेशर वाढणार. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही, पाणी ह्या पाईप मधून येत आहे, सपोज हा पुढचा पोर्शन, नाही सर, कायनेटिक एनर्जी. हा पुढचा पोर्शन नाहीये, ठीक आहे? ह्या पाईप मधून येणारं पाणी कुठपर्यंत पडेल? मॅक्सिमम हितपर्यंत पडेल, हितपर्यंत पडेल, इथपर्यंत पडेल, बरोबर का? जर मी हे कनेक्ट केलं तर पाणी कुठं जातं? पुढं एकदम पुढे जात सर भरपूर. अजून लांब जाईल. एकदम. म्हणजे पाण्यानं काय वाढवलं? डिस्टन्स कव्हर जास्त केलं का नाही? हा. पाण्यानं काय कव्हर केलं? जास्त डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स कव्हर केलं याचा अर्थ त्याची व्हेलॉसिटी वाढली, याचा अर्थ त्याची कायनेटिक एनर्जी वाढली. तर हा शेप त्याच्यासाठीच कारणीभूत आहे. व्हॉट धिस शेप डज? धिस शेप reduces the pressure and increases the kinetic energy. हा शेप काय करतो? तर हा शेप प्रेशर त्या पाण्याचं कन्वर्ट करतो कायनेटिक एनर्जी मध्ये. गेटिंग इट? दॅट इज वाय आय सेड बोथ कॅनॉट इन्क्रीज सायमल्टेनियसली. कारण इथं पाठीमागं सेंट्रिफ्युगल पंप मध्ये आपण त्याला ठराविक एनर्जी दिलेली आहे. ठराविक एनर्जीचं पाणी इथे येणार आहे. गेटिंग इट? काहीतरी एनर्जी असणार आहे इथल्या पाण्याला. त्या पाण्याच्या एनर्जीला मध्ये फक्त आपण कन्वर्ट करतोय. त्या पाण्यामध्ये जी कुठली एनर्जी आहे त्यामधली प्रेशर एनर्जी आपण कन्वर्ट करतोय कायनेटिक एनर्जी मध्ये. सो धिस शेप विल कन्वर्ट. हा शेप काय करतो? धिस शेप विल कन्वर्ट विच एनर्जी? सॉरी, फॉरवर्ड. द प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर इन टू दी कायनेटिक एनर्जी. पाण्याची प्रेशर एनर्जी इनटू कशामध्ये कन्वर्ट करेल? तो कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करेल. जर मी ह्या शेपचा उलटा शेप वापरला तर काय होईल? जर मी ह्याला फिरवला, उलटा केला तर काय होईल?
म्हणजेच इनलेटला मी एवढा एरिया ठेवला आणि मी एक्झिटला एवढा एरिया ठेवला तर काय होईल? व्हॉट विल हॅपन? इथून इनलेट आणि इथून आउटलेट, तर काय होईल ह्याच्यामध्ये? कायनेटिक एनर्जी विल गेट कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. बरोबर आहे का? कायनेटिक एनर्जी विल गेट कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. तर ह्यांना म्हणायचं काय? जो आपण पहिला डिव्हाइस बघितला होता त्याचं नाव आहे नोझल. त्याचं नाव काय आहे? नोझल. नोझल काय करतं? कन्वर्ट्स दी प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर इनटू कायनेटिक एनर्जी. नोझल काय करणार आहे? पाण्याची प्रेशर एनर्जी ही कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहे. दुसरं, हे जे आता काढलेली ड्रॉइंग आहे याचं नाव आहे ड्राफ्ट ट्यूब. ड्राफ्ट ट्यूब काय करते? ड्राफ्ट ट्यूब कन्वर्ट दी केई इनटू प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर. गेटिंग इट? हे आहे या ड्राफ्ट ट्यूबचं काम. समजलं का? हे 2 MCQ आहेत. दीज आर दी 2 इम्पॉर्टंट MCQs, महत्वाचे MCQ. नोझल कन्वर्ट प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर इनटू कायनेटिक एनर्जी. ड्राफ्ट ट्यूब कन्वर्ट कायनेटिक एनर्जी इनटू प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर. आता इथं बघा, या नोझलचं ऍप्लिकेशन तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलंय. कुठं बघितलंय माहिती का? अग्निशामक दलाच्या गाड्या असतात ना, फायर फायटर्स, बघितलेत का? फायर फायटर्स, त्यांच्या हातात जी पाईप Yes, असते Yes, त्या sir. पाईपच्या पुढच्या बाजूला नोझल लावलेली असते. हो. कशासाठी असते ती नोझल? पाणी. फवारायचा पंप पाणी करेक्ट. लांबपर्यंत जाण्यासाठी. हा, पाणी लांब पर्यंत जाण्यासाठी. आपण म्हणताना म्हणतो त्यानं प्रेशर वाढतं, त्यानं प्रेशर वाढत नाही. त्यानं आपण प्रेशर कन्वर्ट करत असतो कायनेटिक एनर्जी मध्ये. तिथं कायनेटिक एनर्जी वाढत असते पाण्याची. गेटिंग इट? तर हे नोझल आहे. ओके. आणि आता ड्राफ्ट ट्यूब. ड्राफ्ट ट्यूबचं प्रिन्सिपल, ड्राफ्ट ट्यूब नाही वापरणार आपण ड्राफ्ट ट्यूबचं प्रिन्सिपल वापरणार आहे सेंट्रिफ्युगल पंप मध्ये. ड्राफ्ट ट्यूबचं प्रिन्सिपल काय आहे? इफ वी यूज एनी पाईप विथ इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. जर आपण एखादी पाईप वापरली, कसली पाईप? विथ इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया, वाढत जाणाऱ्या क्रॉस सेक्शनल एरियाची, तर काय होतं? तर तिथं कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे प्रेशर एनर्जी मध्ये येतं. There at we convert the kinetic energy into the pressure energy. सर हे ड्राफ्ट ट्यूब एक्सप्लेन करा. कुठली? हॅलो, केई प्रेशर मध्ये कशी कन्वर्ट होते ते एकदा कळतं? ते एकदा सांगू म्हणजे कसं सांगू तुम्हाला नक्की? म्हणजे काय सांगू तुम्हाला? म्हणजे कायनेटिक एनर्जी प्रेशर मध्ये कशी कन्वर्ट होते? आता त्याच्यासाठी का नाही, त्याच्यासाठी एक डेरिवेशन आहे. त्याला काय म्हटलं जातं? एन्थाल्पी ही एक टर्म आहे. एन्थाल्पी इज कॉन्स्टंट. त्या प्रोसेसला म्हटलं जातं आयसेन्थाल्पिक प्रोसेस. ह्याला कुठली प्रोसेस म्हणतात? याला म्हटलं जातं आयसेन्थाल्पिक प्रोसेस. आयसो एन्थाल्पिक प्रोसेस. आयसो म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट एन्थाल्पी प्रोसेस. ही कुठली असते माहिती का? ही ओपन सिस्टीमला अप्लाय असणारी प्रोसेस आहे. आपण बघितल्या आतापर्यंत ज्या तुम्ही बघितल्या, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, ह्या सगळ्या प्रोसेसेस कुठल्या होत्या? तर ह्या सगळ्या क्लोज्ड सिस्टीमला अप्लाय होत्या. आणि ही जी आहे का नाही, ही ओपन सिस्टीमला अप्लाइड आहे. कुठल्या सिस्टीमला? ओपन सिस्टीमला. तर आपल्या थर्मोडायनेमिक्स मध्ये जो आपण शेवटचा पार्ट ठेवलाय का नाही, कुठला पार्ट ठेवलाय? SFEE ठेवलाय. आठवतंय का? स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. येस सर. हा, तर हे डेरिवेशन आपण स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन मध्ये घेणार आहे. कुठलं घेणार आहे त्याच्यामध्ये? हे नोझल. त्याच्यामध्ये आपण नोझल शिकणार आहे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन मध्ये. क्लिअर? त्या नोझलच्या उलट ड्राफ्ट ट्यूब आहे. क्लिअर? तर हा पूर्ण पार्ट, ही आयसेन्थाल्पिक प्रोसेस आणि ही स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन प्रोसेस, हे मी तुम्हाला त्या SFEE च्या वेळेस शिकवणार आहे. ओके, सो डोंट वरी,
तिथं कव्हर होणार आहे ते. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम ह्या तिन्ही गोष्टी घ्याव्या लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे. सो दॅट इज वाय वी विल स्टडी इट ॲट दॅट टाइम. बाय दिस टाइम यू जस्ट रिमेंबर, आतापर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा की ड्राफ्ट ट्यूबचं काम काय आहे. तर ड्राफ्ट ट्यूबचं काम आहे कन्वर्ट दी कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू प्रेशर एनर्जी. हे कशामुळे होतं? सो व्हाय दिस हॅपन? दिस हॅपन बिकॉज ऑफ दी इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. कशामुळे होतं हे? वाढत जाणाऱ्या, वाढलेल्या क्रॉस सेक्शनल एरियामुळं. कुणाचा क्रॉस सेक्शनल एरिया? पाईपचा. ओके. सो पाईप्स इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया इज रिस्पॉन्सिबल. गॉट दिस? व्हेरी करेक्ट. Yes, sir. दोन गोष्टी आपण बघितल्या सेंट्रिफ्युगल पंप शिकायच्या आधी. पहिली गोष्ट आपण बघितली की सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय आणि तो सेंट्रिफ्युगल फोर्स कधी ऍक्ट होतो. तर whenever we rotate anything, whenever we rotate any physical quantity which is having mass, then a outward force is acting on that body. एक आउटवर्ड फोर्स त्या बॉडीवरती ऍक्ट होतो. दॅट फोर्स ट्राईज टू टेक दॅट बॉडी अवे. तो फोर्स त्या बॉडीला लांब घेऊन जायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तो एक बघितली कन्सेप्ट. आणि दुसरी कन्सेप्ट आपण जी बघितली ती दुसरी कन्सेप्ट म्हणजे ही बघितली. whenever we have an increasing cross sectional area, this means the kinetic energy is going to get converted into the pressure energy. Clear? Okay. Yes, sir. Now let us, we will go ahead with Yes, sir. further part of centrifugal pump. आता आपण सेंट्रिफ्युगल पंपच्या पुढच्या पार्ट कडे जाणार आहोत. तर सेंट्रिफ्युगल पंप म्हणजे काय असतो, कसा असतो तुम्हाला दाखवतो. आता मी आधी पहिल्यांदा नेटवरच्या ड्रॉइंग्स दाखवतो. Which image we should see? This one is first important. This is ठीक आहे. दिस ड्रॉइंग इज सफिशियंट. इथं बघा, इथं काय असतं. या इथं ही आहे मोटर. दिस इज द मोटर. हॅलो गाईज, ऑडिबल? हा. Yes, sir. Yes, sir. ही इथं आहे, ही मोटर आहे. So what this motor is going to generate? This motor will generate a rotational mechanical energy. हा त्या मोटरचा शाफ्ट आहे बघा, इथं दिसतोय ना हा. तर हा गोल फिरणार आहे. हा गोल फिरणारा शाफ्ट आपण इथं आणला. या शाफ्ट वरती आपण काय बसवलंय, तर ही एक प्लेट बसवली आहे. कॅन यू सी दिस प्लेट? इट इज समथिंग लाईक प्लेट. दिस प्लेट इज कॉल्ड ॲज इम्पेलर. या प्लेटला काय म्हणायचं? इम्पेलर म्हणायचं. दिस प्लेट इज कॉल्ड ॲज इम्पेलर. हे जे साईडनं आहे ब्ल्यू कलरचं, हे सगळं आहे केसिंग. हे आहे केसिंग. दिस इज केसिंग. केसिंग. केसिंग मधला बघा शब्द काय? केस. CASE. केस. सूट केस. सूट केस, ब्रीफ केस, सोप केस. त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो? सोप ठेवतो. सोप केस मध्ये सोप ठेवतो. सूट केस मध्ये सूट्स ठेवतो. ठीक आहे. तसं हे काय आहे? केसिंग आहे. केसिंग म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आपण काहीतरी ठेवणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे? इम्पेलर ठेवलेला आहे. या केसिंग मध्ये आपण काय ठेवलेलं आहे? इम्पेलर ठेवलेला आहे. बघा कसा आहे तो इम्पेलर. कशावरती बसवला आहे? ह्या मोटरच्या शाफ्ट वरती बसवला आहे. कॅन यू सी दिस? म्हणजे व्हेन मोटर विल रोटेट, दिस इम्पेलर विल स्टार्ट रोटेटिंग. आर यू गेटिंग इट? मोटर रोटेट झाली म्हणजे इम्पेलर रोटेट होणार. केसिंग आणि इम्पेलर ह्यांच्यामध्ये काय आहे? गॅप आहे, पोकळी आहे मध्ये. ठीक आहे. या दोघांच्या मध्ये पोकळी आहे, या दोघांच्या मध्ये गॅप आहे. इथं जी आहे ही सक्शन पाईप आहे. म्हणजे इथून ह्याच्यात पाणी आतमध्ये येणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहे थोडक्यात सांगतो. इथून पाणी आतमध्ये घेणार आहे आपण. त्या पाण्याला आपण इथं फिरवणार आहे. याच्यामुळं पाणी काय होणार आहे? फिरलं जाणार आहे. ते फिरून पाणी ह्या पाईप मधून बाहेर जाणार आहे. क्लिअर? दिस इज द बेसिक कन्स्ट्रक्शन.
काय होणार आहे, इथून पाणी आत येणार आहे, इथून पाणी आत आल्यानंतर आपण त्याला फिरवणार आहे, त्या पाण्याला फिरवल्यामुळं ते पाणी गोल फिरणार, त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आणि ते पाणी इथून बाहेर जाणार. क्लिअर? सो अंटिल दिस, only remember this much part. In detail working we cannot cover it today, we will require complete 1 hour for this. So we will see in detail its working in next lecture. आपण याचं in detail working हे पुढच्या लेक्चरला बघूयात. सो बाय दिस टाइम वी विल स्टॉप हिअर. थँक्यू. आज आपण आता इथं थांबूयात. ओके, याच्याबद्दल अजून आपण काहीही शिकलो नाहीये, एवढं लक्षात ठेवा. मी फक्त तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं ह्याची एक जनरल आयडिया दिलेली आहे. ओके, so in detail working of centrifugal pump we are going to see today. Sorry, today not, tomorrow. Okay, thank you. We'll stop here for today.